घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती। भाजप 6, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा मिळणार। लाडकी बहीण योजनेवरून नितीन गडकरी यांचा सरकारला घरचा आहेत। योजनेसाठी उद्योगांच्या अनुदानाचे पैसे वळवल्याचा दावा, तर मतांच्या जुमल्यासाठी योजना, राऊतांचा हल्लाबोल। दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे सेनेमध्ये घमासान। शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म सुरतमध्ये, आता गुवाहाटी किंवा सुरतला दसरा मेळावा घ्या, राऊतांची खोचक टीका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार तुतारी हाती घेण्याच्या तयारीत। बबन शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट, तर माजी आमदार विलास लांडे सुद्धा पवारांच्या भेटीला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा 2रा आणि 3रा अहवाल स्वीकारला। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू। मुंबईमध्ये आज भाजपाचा विजय संकल्प मेळावा। फडणवीस करणार पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन, तर भाजपा उमेदवारांची पहिली यादी नवरात्रोत्सवात जाहीर होणार। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातल्या बैठकीची सुरुवात। 30 ते 35 जागांवरच्या तिढ्यावर चर्चा। सलग 2 दिवस बैठकांचं आयोजन। धनगर आरक्षणाविरोधात विधानसभा उपाध्यक्ष मैदानात। नरहरी झिरवाळ यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यायला विरोध। एक देश एक निवडणुकीसंदर्भात मोदी सरकार 3 विधेयकं आणणार। हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयकं मांडली जाणार। अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चक्रवर्ती यांना सन्मानित केले जाणार।